या संदर्भात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत जोडलेले आहेत आणि विलास बडे देखील स्टुडिओतून आपल्या सोबत जोडलेले आहेत। तर विलास सर, तुम्ही प्रश्न विचारू शकता। धन्यवाद प्रियंका। अभिजित, शरद पवारांचं हे वक्तव्य अतिशय महत्त्वाचं आहे। शरद पवारांचं हे वक्तव्य म्हणजे एक प्रकारची पॉलिटिकल स्ट्राइक आहे का? काय नेमकं म्हणाले शरद पवार? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची काही संधी आहे का, त्यावरच आज अनौपचारिक गप्पा ज्या आहेत त्या शरद पवारांच्या मोदीबाग जे त्यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी अनौपचारिक गप्पा झाल्या आणि त्यात पुन्हा पत्रकारांनी हा प्रश्न शरद पवारांना विचारला की तुम्ही जे मुलाखतीत बोलले ते कितपत खरं आहे। तर पवारांनी थेट सांगितले की उद्या दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर काही आश्चर्य वाटायला नको, कारण दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत ते एकाच विचाराचे आहेत। पक्ष स्थापताना आम्ही सगळ्यांनी एकत्रित बसून हा सगळा पक्ष स्थापला होता। अजित पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, या दोघांनी बसून या बाबतीत चर्चा करावी, कारण आता यापेक्षाही बोलताना शरद पवार असंही म्हणाले की आता या सगळ्या जे आहे ते निर्णय प्रक्रिया बिलकुल नाहीये। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसावं। ज्यावेळेस मी पक्ष स्थापन केला होता किंवा आम्ही पक्ष स्थापन केला होता त्यावेळेस जयंत पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील यांना या सगळ्या तरुणांना मंत्री म्हणून संधी दिली होती, त्यांना अनेक संध्या दिल्या होत्या आणि जे माझे खासदार आहेत ते सगळे एका विचाराचे आहेत किंवा इतर नेत्याच्या विचाराचे आहेत। खासदार सगळे एकत्रित आहेत, एका विचाराने दिल्लीत काम चालतं। पण भविष्यात जर पक्ष वाढवायचा असेल किंवा जर या दोन्ही पक्षांना म्हणजे अजित पवारांचा गट असेल किंवा शरदचंद्र पवार पक्ष असेल, या दोन्ही पक्षांना जर एकत्रित असं यायचं असेल तर ते बसून ठरवावं लागेल आणि जर भविष्यात हे दोघेही एकत्र आले तर त्यात काही आश्चर्य वाटायची गरज नाही असं निश्चितच। आणि आज जे संकेत मिळत आहेत अभिजित तेच दिसत आहेत की शरद पवार यांनी पहिल्यांदाच इतकं स्पष्टपणे विधान केलेलं आहे आणि शरद पवारांच्या या विधानाचे राजकीय अर्थ अन्वयार्थ निश्चितपणे काढले जाणार आहेत। एका बाजूला गेल्या काही दिवसापासून सातत्यानं जी चर्चा होती त्याला हा दुजोरा आहे का एक प्रकारचा, आणि शरद पवारांच्या मनात नेमकं काय आहे याच्याबद्दल जे विचारलं जात होतं, दोन्ही पक्ष एकत्र येणार का त्याच्याबद्दलचे हे संकेत आहेत का, हा प्रश्न सुरू